मर्याई चौकात मराठा समाजाचे आंदोलन। ओबीसी कोठ्यातून आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आज रस्ता रोको आंदोलनाची हाक दिली। याला सोलापुरात आज मराठा कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत बराच वेळ रस्ता रोखून धरला। सोलापुरात नागपूर रत्नागिरी हायवेवरील मर्याई चौक येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले। शासनाच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली। या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनामुळे बराच वेळ वाहने थांबून होती। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करतात। तर राज्यभरामध्ये आज मराठा समाज आज आपण इथं रस्त्यासाठी आलेलो आहोत। अनेक मोर्चे निघाले, सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, अगदी मुंबई पर्यंत जाण्याला संधी दिल्या। तुम्ही पुन्हा असं म्हणू नका की तुम्ही फार मोठं टोकाचं पाऊल उचललंय। आम्ही जेव्हा तुम्हाला आमच्या डोक्याला चालू आणि तुम्हाला घरी बसण्याची वेळ येईल त्यावेळी तुम्ही आमच्या पुढे शरणागती पत्कराल, हे लक्षात ठेवा। आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील मागील 14 दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले। दुर्दैव असं आहे की शासन क्षुल्लक मागणी, ज्या मागणीची सगळे सोयरे म्हणून तुम्ही अधिसूचना काढली त्याचा तुम्ही शासन GR काढायचं। त्या शासन GR साठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलेला आहे। हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झाले जनजीवन। या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं, तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं। ते आरक्षण कोणतरी कोर्टात चॅलेंज करते, ते आरक्षण उडतंय। आज शासकीय भरती चालू आहे, असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय, उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात। याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो। सरकारला विनंती आहे, तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगे पाटलावर खोटे आरोप करू नका। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।